पेपरफुटी पाठोपाठ आता नीटचा निकाल देखील वादात सापडलाय। उत्तर पत्रिकेत 522 गुण आहेत, स्कोर कार्डवर मात्र 95 गुण आहेत। बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। नीटच्या निकालावर सोहम गवतेनं आक्षेप नोंदवलाय। उत्तर पत्रिकेत 522 गुण असतात, स्कोर कार्डवर अवघे 95च आहेत। अपेक्षित गुण आणि स्कोर कार्डवरील गुणांमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। पेपरफुटीनंतर आता गुणांचा घोटाळा होतोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। नीट यूजी 2026चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या बोऱ्यात सापडलाय। बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय। बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित असताना स्कोर कार्डवर अवघे 95च गुण आलेत। त्यामुळे सोहम या निकालावर आक्षेप नोंदवताना पाहायला मिळतोय। त्या पोर्टलनुसार माझी ही ओएमआर शीट, यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर एनडीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर डिक्लेअर केली। त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनडीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। माझी एनटीएसची नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। आन्सर की आल्यानंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते। नंतर मग हे एनडीए वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले। त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं। जो निकाल असा आलेला आहे त्याचं ते पूर्ण चेक करून रिझल्ट चांगला द्यावा त्याचा डबल। रिझल्ट लागल्यानंतर एनटीएने स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल आन्सर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली। आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि अशी आन्सर की ओरिजिनल आणि ओएमआर सीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती एनटीएच्या फक्त 95 मार्क्स आलेले आहेत। सर एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी ओएमआर सीट आहे आणि त्यांची आन्सर की या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। तर नीटच्या निकालावर आता आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे।